आपल्या रविवारच्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये तर मागच्या रविवारी आपण प्रामुख्यानं इंट्रोडक्शन बघितली. भक्तिशास्त्रीचे काय आहे, भक्तिशास्त्री एक्झामिनेशन काय आहे, उद्देश काय आहे, शास्त्रिक स्टडीचा उद्देश काय आहे, प्रभुपादांनी काय ही परीक्षा चालू केली, काय आपल्याला साध्य करायचं आहे, यातनं कोणते 4 उद्देश आपल्याला साध्य करायचे आहेत. तर नॉलेज, अंडरस्टँडिंग, प्रिचिंग ऍप्लिकेशन, पर्सनल ऍप्लिकेशन, हे 4 उद्देश प्रामुख्याने पाहिले आपण. त्यानंतर आपण थोडक्यामध्ये एक गीतेची इंट्रोडक्शन पाहिली की गीता परंपरेतनं काय केली पाहिजे, गीता हे विज्ञान कसं आहे, कशाचं विज्ञान गीता आहे, या थोड्या गोष्टी पाहिल्या. आणि पहिला अध्याय आपण भगवद्गीतेचा चालू केलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण 11व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत, ज्यामध्ये प्रामुख्यानं सैन्य निरीक्षण आणि पहिल्या श्लोकावर विशेष आपण चर्चा जास्त केली की पहिला श्लोक जो आहे तो गीतेचं सुरुवात का आहे आणि गीता शिकताना कोणत्या मानसिकतेतनं बाहेर पडून कोणत्या मानसिकतेवरती, कोणत्या स्तरावर आपल्याला यायचं आहे. सो मामका आणि पांडवा, माझं आणि तुझं, या माझ्यातनं बाहेर पडून निस्वार्थ स्तरावरती, कृष्ण भावनेच्या स्तरावरती आपल्याला उचलायचं आहे. आणि भगवद्गीतेचा उद्दिष्ट होतं की या भावनेत आपल्याला वर उचलायचं आहे. त्यासाठीच गीता सांगितली गेली आहे. गीता अर्जुनाला सांगितली आहे, पण अर्जुनासाठी श्लोक ऍप्लिकेबल नाही आहेत. उद्देश काय आहे? लेखी बोले सुने लागे. कारण का डायरेक्टली सांगितलं तर आपल्याला पटकन ते लागेल मनाला, म्हणून अर्जुनाच्या माध्यमातनं, अर्जुना माध्यम बनवून भगवंतांनी आपल्याला ही गीता सांगितलेली आहे. तर पाहिलं की युधिष्ठिर दुर्योधननी काय केलेलं आहे, प्रामुख्यानं आपल्या आपल्या गुरूंकडे, द्रोणाचार्यांकडे गेला आणि सांगितलं की बघा तुम्ही काय उद्योग घालून ठेवलात. तुमच्या शिष्यानं ज्याला तुम्ही ट्रेन केलं आणि त्यांना माहिती होतं द्रोणाचार्यांना की जो धृष्टद्युम्न आहे त्याचा जन्म झाला मला मारण्यासाठी. कारण का पंचाल नरेशनं द्रुपद यज्ञ केला होता की मला असा मुलगा पाहिजे जो द्रोणाचार्यांना मारेल, आणि त्याच वेळी त्या यज्ञात द्रौपदी पण जन्माला आली. तर त्यांना माहित आहे की हा मुलगा जन्माला मला मारण्यासाठी, तरी पण द्रोणाचार्यांनी कुठल्याही प्रकारे न लाजता आपलं कर्तव्य म्हणून त्याला युद्धकला शिकवली होती. आणि आज त्या युद्धकलेचा वापर करून पांडवांच्या रचना केली आहे. नंतर पांडवाकडून कोण आहेत? भीम आहे, अर्जुन आहे, सगळ्या योद्ध्याची नावं घेतली. आता हे बघून थोडंसं पांडवांच्या सैन्यामध्ये थोडंसं, कौरवांच्या थोडंसं भीती पसरली, बापरे एवढा आहे का. तर दुर्योधनने आपल्याच सैनिकांना प्रेरणा द्यायला चालू केली की आपल्याकडे कमी नाहीये, भरपूर सेना आपल्याकडे, आपल्याकडे हे आहेत, ते आहेत, ते आहेत. आणि प्रामुख्याने भीष्म आणि द्रोण प्रमुख आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी भीष्मांचं रक्षण केलं पाहिजे. जर भीष्म युद्ध होत असतील तर भीती काय आहे की पांडवांच्या बद्दल भीष्मांच्या मनात एक आदर आहे, प्रेम आहे, अर्जुनाचा लाडका नातू आहे. जर चुकून भीष्माचं मत बदललं तर भीष्म तिकडे पळून जातील. कुठल्याही प्रकारे भीष्मांच्या चारी बाजू सैनिक पाहिजे आपले, त्यांचं रक्षण झालं पाहिजे, असा आदेश दुर्योधननं एका प्रकारे दिला. आणि आपण श्लोक पाहिला प्रामुख्याने 10व्या श्लोकात, अपर्याप्तम तो अस्माकम बलम भीमा भीष्मा अभिरक्षितम. आपलं बल अपरिमित आहे, पण आपण दुसरा अर्थ आचार्य सांगितला बघितला की अपर्याप्त म्हणजे पर्याप्त नाही. एखाद्या गोष्ट लागतो त्याचा अर्थ विरुद्ध अर्थ येऊन जातो. सो पर्याप्त नाही आणि पर्याप्तम कम्पॅरेटिव्हली त्यांचं बल जे आहे ते पुरेसं आहे पांडवांचं, पण आपलं बल पुरेसं नाही असं इनडायरेक्टली आत्म दुर्योधन घाबरून बोलत आहे. तर हा जे श्लोकांची टॉपिकचा आपण डिवाइड केला होता, तर पहिला जो भाग आहे तो सैन्य निरीक्षण हा जो भाग होता. आता श्लोक क्रमांक 12 ते श्लोक क्रमांक 20 या 8 श्लोकांमध्ये प्रामुख्यानं पांडवांच्या विजयाची लक्षणं सांगितली आहेत. जसे थोडक्यात मागच्या वेळी सांगायचं विसरलो की भक्तिशास्त्रीमध्ये प्रत्येक अध्याय संपल्यावर प्रत्येकाला एक MCQ टेस्ट द्यायची आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेस्ट. तुमच्या व्हॉट्सअपला गुगल फॉर्म येईल, त्या गुगल फॉर्मवरती टेस्ट मला द्यायचे आहे आणि रिझल्ट माझ्या ईमेलला ऑटोमॅटिक येतील. ते प्रत्येक अध्याय झाल्यावरती त्यावरती असेल आणि पहिले 6 अध्याय झाले त्यावर क्लोज बुक एक्झाम तुमची होईल. तर आता प्रामुख्यानं श्लोक क्रमांक 12 ते श्लोक 20 आपण आता चालू करूया. हा जो सेक्शन आहे याचं नाव काय आहे? पांडवांच्या विजयाची लक्षणं.
आणि हा क्लोज बुक एक्झाम मध्ये प्रश्न असेल की पांडवांच्या विजयांची कोणती लक्षणं भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात सांगितली आहेत. तर जसं वाचत जाईन मी, सगळ्यांनी मार्क कर जावा, मी रिकॉल करीनच कोणती कोणती लक्षणं पांडवांच्या विजयांची सांगितलेली आहेत. तर श्लोक क्रमांक 12 बघूया आपण. तस्य संजयनं हर्षं कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विदन्द्योच्चै शंखं ध्वजो प्रतापवान. भाषांतर. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी सर्व योद्ध्यांमधील अग्रगणी अशा भीष्मांनी मोठ्या सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. जसं म्हणतो आपण की आचार्य जे असतात ते आचार्य लीलेमध्ये प्रवेश करू शकतात आणि लीलेमध्ये प्रवेश करून त्या पात्राच्या हृदयात काय चाललंय, बाहेरनं एक वेगळं दिसतं पण आतमध्ये काय चाललंय हे ते ओळखू शकतात. आणि म्हणून एका प्रकारे काय म्हणलंय श्लोकामध्ये की भीष्माने शंख वाजवला आणि भीष्माने शंख वाजवला म्हणल्यावरती कौरव खुश झाले, दुर्योधन खुश झाला की हा की ज्या अर्थी भीष्माने शंख वाजवला म्हणजे ते आव्हान देतं पांडवांना. पण ऍक्च्युली भीष्मांचा शंख जो होता त्या शंखाद्वारे भीष्मांना सूचित करायचं आहे की बाबा रे दुर्योधन, आपल्या विजयाची अजिबात शक्यता नाही. कारण का पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ज्यांचा मी भक्त आहे ते त्या बाजूला आहेत आणि ज्या बाजूला कृष्ण आहेत तिथे विजय निश्चित असतो. सो एका प्रकारे इनडायरेक्टली, डायरेक्टली वाटत नाहीये हे विजयाचं लक्षण आहे, पण इनडायरेक्टली हे पांडवांच्या विजयाचं पहिलं लक्षण आहे किंवा पहिलं चिन्ह आहे की भीष्मांनी जोरदार शंख वाजवला. आता हे तात्पर्य शिलप्रभुपाद, विश्वनाथ ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण तिन्ही आचार्य जे आहेत ज्यांनी प्रामुख्याने गीतेवर कमेंट्री लिहिली आहे, टीका लिहिली आहे, त्या तिन्ही आचार्यांनी ही कमेंट्रीमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता कसं बरं ओळखायचं की आचार्यांनी सांगितलेली कमेंट्री खरी आहे? तर आपल्या भक्तीचे 9 स्तर असतात. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. आता आपण प्रामुख्याने जे कोण भक्ती करत आहोत प्रामुख्याने आपण कुठल्या स्तरावरती आहोत? अनर्थ निवृत्ती. आता आपण जप करतोय, आपल्या हृदयात भरपूर अनर्थ आहेत. आता माझ्या तरी आहेत, तुमच्या मला माहित नाही, तुम्ही कधी शुद्ध झाला असाल, पण माझ्या तर खूप आहेत अनर्थ हृदयामध्ये. सो जप करता करता आपले अनर्थ आता कमी व्हायला लागलेत आणि आपण हळूहळू हळूहळू भक्तीच्या स्तरावरती किंवा शुद्ध भक्तीकडे जायला लागलो आहोत आपण. पण आचार्य कुठल्या स्तरावरती असतात? आणि जोपर्यंत आपण जसं पुढच्या स्टेपवर जात जाऊ की अनर्थ निवृत्तीवरनं निष्ठेवर येऊ, निष्ठावर रुची, रुचीवर आसक्ती, या आसक्ती स्तरापर्यंत माणसाची भौतिक बुद्धी आणि भौतिक मन काम करतं. माधुर्य कादंबरी पुस्तकात विश्वनाथ ठाकूर यांनी गोष्ट सांगितली आहे की या स्तरापर्यंत बुद्धी आणि मन काम करतं. आपण बुद्धीनं विचार करतो, आपण मनाद्वारे विचार करतो, आपला तर्क आपण लावत असतो या स्तरापर्यंत. पण जसं व्यक्ती भावस्तरावरती प्रवेश करतो माणसाचं भौतिक मन आणि भौतिक बुद्धी वितळायला लागते आणि आध्यात्मिक मन आणि आध्यात्मिक बुद्धी जागृत व्हायला लागते. सो आध्यात्मिक मन किंवा आध्यात्मिक बुद्धी म्हणजे काय? जी बुद्धी पूर्णपणे श्रीकृष्णाद्वारे प्रेरित असते. सो जसा व्यक्ती भावस्तरावर जायला लागतो किंवा प्रेमस्तरावर जायला लागतो तो आपल्या तर्कबुद्धीनं काम करत नाही, तो श्रीकृष्णाद्वारे प्रेरित बुद्धीनं काम करतो. आणि आपले आचार्य जे आहेत सगळे श्री प्रभुपाद सगळे आचार्य हे प्रेमस्तरावर असले आचार्य आहेत आणि प्रेमस्तरावरती ते भगवंताने बुद्धीद्वारे काम करतात. त्या भगवंतांना त्यांना हे ज्ञान देत असतात की नक्की त्या पात्रांच्या हृदयामध्ये काय चाललं आहे. आपण तर्क करू शकत नाही, आपण स्पेक्युलेट करू शकत नाही की मला असं वाटतं त्याच्या पात्रामध्ये असेल, आपल्याला ती योग्यता आपली नाही आहे. उदाहरणार्थ शिलप्रभुपादांचं उदाहरण पाहू आपण की शिलप्रभुपादांना एकदा पत्रकारांना विचारलं की एवढी पुस्तकं तुम्ही कशी काय लिहिता एवढ्या वेगानं? तर प्रभुपाद काय म्हणले, कृष्ण मला ही पुस्तकं लिहायला प्रेरित करतात, कृष्ण मला तात्पर्य सांगतात, ही तात्पर्य माझे नाही आहेत, कृष्णांनी सांगितलं तात्पर्य मला आहे ती. म्हणजे पत्रकार गोंधळला, म्हणजे काय?
कृष्णाने सांगितले म्हणजे काय? तर शिष्य बसला होता बाजूला एक, आणि तो शिष्य म्हणला की प्रभुपादांना असं म्हणायचं आहे की श्रीकृष्ण त्याला बुद्धी देतात. तर श्रीकृष्णाने बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीद्वारे ते तात्पर्य लिहित आहेत. आणि प्रभुपाद त्याकडे बघितलं रागानं, आणि प्रभुपाद म्हणले, हू टोल्ड यू दिस? तुला कोणी सांगितलंय सगळं? आणि परत प्रभुपाद म्हणले, कृष्ण मला ही तात्पर्य सांगतात. म्हणून त्यांचे शब्द जे असतात ते दिव्य स्तरावर शब्द असतात आचार्यांचे. आचार्यांनी सांगितलं असेल तरच आपण एखादी गोष्ट स्वीकारू शकतो. आपल्या तर्काद्वारे किंवा स्पेक्युलेशनद्वारे आपण स्वीकारू शकत नाही. तर शिलबरोबर काय म्हणता बघूया तात्पर्यामध्ये. तात्पर्य वाचतो मी. कुरुवंशातील पितामहा आपला पुत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजवला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंख ध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. बघा प्रभुपाद सांगतायत या युद्धाद्वारे तुला विजयाची कोणतीच आशा नाहीये, कोणतीच अपेक्षा नाहीये, कोणतीच तुला होप्स तुला याच्यामध्ये नाहीयेत. तर विजयाचं पहिलं लक्षण, ओके, सगळे नोट डाऊन करून ठेवा, की भीष्म आपल्या शंखाद्वारे सूचित करत आहे की अध्याय क्रमांक सांगा ना प्रभूजी. अध्याय क्रमांक पहिला चाललाय, पहिला श्लोक, श्लोक क्रमांक 12. आपला पहिला अध्याय संपलाच नाही अजून. ओके, तर या पहिलं हे विजयाचं लक्षण आहे पांडवांच्या, की व्यक्ती भीष्माने शंख वाजवला पण त्या शंखाद्वारे ते सूचित करतायत दुर्योधन तुला विजयाचं कोणतंही आशा उरलेली नाहीये. ओके, आता पुढच्या श्लोकात बघूया अजून काय लक्षण सांगितलं का. तथा शंखश्च भैर्यश्च पण पणवानक गोमुखा सहसेभ्यावहन्नन्ता सशब्दस्तु मुलोभवत्. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. सो भीष्माने वाजल्यावर सगळ्याच प्रकारचे वाद्य वाजवून युद्धाचं रणशिंग आता इथं फुंकलं गेलं आणि आवाज भयानक आहे. तर या श्लोकामध्ये कोणताही विजयाचं लक्षण सांगितलेलं नाहीये. ओके, आता श्लोक क्रमांक आपण 14 पाहूया. ततः श्वेतैर्हृतैर्युक्ते महती साधन्ते स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखो प्रदन्मतो. माधवः पांडवश्च, कृष्ण म्हणजे माधव. माधवचा अर्थ काय? लक्ष्मीचा नवरा म्हणजे माधव. हजबंड ऑफ गॉडेस ऑफ फॉर्च्यून, लक्ष्मीपती चा अर्थ आहे माधव. तर माधव नाव कसं पडलं भगवंतांना? तर मा म्हणजे नाही आणि धव, ज्याच्या ठिकाणी शरण घेतल्यानंतर लक्ष्मी धावत नाही. लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. लक्ष्मी एका माणसाकडे स्थिर राहत नाही. पण ज्याच्या चरणांची शरण घेतल्यावर मा, मी धावत नाही, तुम्ही माझे पती म्हणजेच माधव म्हणजेच कृष्ण. माधवा पांडवा शिव दिव्य शंख प्रदन्मतो. दिव्य, भगवंताचा शंख आणि पांडवांचा शंख काय फरक आहे? दिव्य. हे शंख दिव्य आहेत आणि दिव्य असल्यामुळं ते शंख नाद असं सूचित करत आहेत की पांडव विजयी होणार आहेत. म्हणून तो दिव्य हा शब्द इथं वापरला आहे. तर हे पांडवांच्या विजयाचं दुसरं लक्षण आहे की पांडवांच्या शंखाला आणि भगवानच्या शंखाला दिव्य ध्वनी असं संजय म्हणून सूचित करत आहे. ओके, तात्पर्य वाचूया आपण. भीष्मांनी वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. आणि दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने
विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्राणाम येशाम पक्षे जनार्दनः. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचा नेहमीच विजय होत असतो. कारण भगवान श्रीकृष्णाचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते. कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय एकटी एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्णाच्या शंखात उत्पन्न दिव्य शंखध्वनी कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाचीच वाट बघत होते. या व्यतिरिक्त दोघही व्यक्ती ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दिला होता. यावर आपल्या लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कोठेही फिरला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. सो 3 लक्षण सांगितलीत या श्लोकामध्ये विजयाची. पहिलं लक्षण काय आहे? शंखध्वनी काय आहे? दिव्य आहे. सो भीष्माचा ध्वनी खूप मोठा होता पण पांडवाचा ध्वनी कसा होता? दिव्य होता. हे दुसरं लक्षण. तिसरं की भगवान श्रीकृष्ण शंख वाजवलाय म्हणजे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने आहेत आणि जिथं पांडव आहेत ते लक्ष्मी देवी पण आहे. आणि लक्ष्मी देवी असल्यामुळे भाग्य कोणाच्या बाजूने आहे? अर्जुनाच्या बाजूने आहे. त्या अर्जुनाचा विजय निश्चित होणार. आणि तिसरं ज्या रथावर तिघ बसले आहे तो रथ कोणी दिलाय? अग्निदेवाने दिलाय. पण माहिती आहे रथ का मिळाला अग्निदेवाकडनं अर्जुनाला? सो महाभारतामध्ये प्रसंग येतो हा की महाभारतामध्ये खांडव वन जे असं खांडव वन ते खांडव वन जे आहे ते खांडवप्रस्थ ज्या राज्याची विभागणी झाली. द्रौपदी आपला माहिती आहे महाभारतातला प्रसंग की युधिष्ठिर हा पहिला युवराज बनला होता पण कौरवांनी अत्यंत दुष्टपणे त्यांना वारणारा जाळायचा प्रयत्न केला. सगळे पांडव खालच्या भुयारातनं पळून गेले. अनेक वर्ष ते वनवासात राहिले आणि वनवासात राहिल्यानंतर द्रौपदीच लग्न झालं त्यांचं आणि द्रौपदी लागून परत ते हस्तिनापूरला आले. आणि हस्तिनापूरला आल्यानंतर तोपर्यंत युवराज म्हणून दुर्योधनाला घोषित केलं गेलं होतं आणि केवळ युद्ध टाळावं, दुर्योधनचं मन राखावं आणि पांडवांना पण काहीतरी मिळावं म्हणून राज्याची विभागणी झाली. राज्यातला अत्यंत जंगली खराब भाग जो आहे तो पांडवांना मिळाला, खांडव वन. आता खांडव वनावरती राज्य बसवायचं आहे आणि त्याच वेळी अग्नीला खूप अपचन झालं होतं. अनेक यज्ञ झाल्यामुळे भरपूर तुपाची आहुती अग्नीला पडली होती आणि अग्नीला अपचन झालं होतं. आणि अग्नीला अपचन झाल्यावर त्याला पोटातले ते विकार दूर करण्यासाठी खांडव वनात जे वनस्पती होत्या, औषधी वनस्पती त्या स्वीकारायच्या होत्या. पण हे खांडव वन जे आहे हे इंद्राद्वारे सुरक्षित होतं. इंद्राचं आवडतं वन होतं म्हणून त्याला ते अग्नी काय करू शकत नव्हता. म्हणून अग्निदेवानं विनंती केली अर्जुनाला की तू मला मदत कर, इंद्रापासून वाचव, इंद्रापासून माझं रक्षण कर आणि मला हे वन जाळायला मदत कर जेणेकरून मला ते औषधी मला मिळेल. अर्जुन म्हणला इंद्रापासून रक्षण करायचं आहे, इंद्राचे अनेक सैन्य देवतांचं, माझा रथ एवढं सफिशियंट नाही आहे. त्यावेळी अग्निदेवानं अर्जुनाला रथ दिला होता की जो कुठेही वेगानं फटाफट फिरून जेणेकरून अर्जुन बाण मारून जे आहे अर्जुन बाण मारून त्यांचा मुकाबला करू शकेल. एक मिनिट, जस्ट एक मिनिट, फोन आला इम्पॉर्टंट. अरे एक महत्वाचा कॉल आला होता. तर अशा प्रकारे खांडवन अग्नीनं जाळलं आणि त्याच खांडवनामध्ये एक मया दानव नावाचा राक्षस राहत होता आणि या मया दानवाला वाचायचं होतं. पण ज्यावेळी मयदानव पळ काढू लागला, इंद्रानं मारायचा प्रयत्न केला मयदानवाला आणि मयदानानं आश्रय घेतला अर्जुनाचा. आणि अर्जुनाचा आश्रय घेतल्यामुळं अर्जुनानं त्या मयादानाचं रक्षण केलं इंद्रापासनं आणि त्या मयादानानं मदत म्हणून युधिष्ठिर महाराजांना सुंदर तो मायावी महाल बांधून दिला. ज्या मायावी महालात दुर्योधन पाण्यात खाली पडला होता जमीन समजून. सो त्या काळामध्ये अग्नीनं हा रथ जो आहे
हा अर्जुनाला दिलेला होता. आणि हा रथ पण विजयाचं चौथं लक्षण आहे. तर या श्लोकात 3 लक्षणं सांगितली. दिव्य शंख, लक्ष्मी देवी पांडवांच्या बाजूने आहे, भगवंत बाजूने आहेत, आणि लक्ष्मी भगवंताची पत्नी आहे, आणि अग्नीने दिलेला रथ तो त्रिखंडात कुठेही जाऊन विजय प्राप्त करू शकतो. त्या रथावर बसलेला व्यक्ती कधीही अपराजित होऊ शकत नाही. ओके, चौथं लक्षण पाहूया आपण आता. श्लोक क्रमांक 15 पाहू आपण. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजया पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नावाचा शंख वाजवला. अतिदुष्कर कार्य करणारा वृकोदर भीमाने आपला पौंड्रक नामाचा शंख हा वाजवला. सो भीमाला वृकोदर असं म्हणलं इथं. सो वृकोदर म्हणजे काय? जो भरपूर खातो. पहिला अर्थ आहे जो भरपूर खाऊ शकतो. सो भीम प्रचंड खायचा. बकासूर जे मारायला भीम गेला होता, अख्खी बैलगाडी भरून धान्य अन्न घेऊन गेलं होतं. सगळं एकटं भीमानं खाल्लं. सो भीमाची खायची ताकद प्रचंड होती. पण भीमामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे? आपण जर बदाबदा खाल्लं तर आपली अवस्था काय होती? आपल्याला प्रचंड झोप येते. पण खूप जेवण केलं, प्रसाद भरपूर खाल्ला, महाप्रसाद हडपून खाल्ला फेस्टिवलला, तर आपली अवस्था काय होते? आपल्याला झोप येते प्रचंड. आपण दाराडोर झोपून जातो. दरवर्षीचा मला अनुभव आहे की जन्माष्टमीला निर्जल उपास केल्यानंतर रात्री 12 पर्यंत, रात्री एकादशी खायचं असतं, मग थोडं खातो आपण रात्री. परत दुसऱ्या दिवशी प्रभुपादांचा अवतरण दिवस असतो, आणि परत दुपारी 12 पर्यंत उपास असतो. आणि मग एवढा उपास झाल्यानंतर 12 वाजता फिस्ट असते मंदिरामध्ये प्रभुपादाच्या अवतरण दिवसाची. मग फिस्ट आपण बदाबदा खातो. ऑलरेडी काल रात्री झोप झाली नसती व्यवस्थित, आणि हे जेवण झालेलं असतं, त्याचा परिणाम करतो दुपारी झोप लागती, ती 3-4 तास झोप लागून जाते. सो आपण जास्त खाऊ शकत नाही का? आपण जास्त खाल्लं आपण झोपी जाऊ. पण भीम जेवढं जास्त खायचा तेवढ्यापेक्षा जास्त काम करायचा. म्हणजे वृकोदर दुसरा अर्थ आहे जो अद्भुत काम करू शकतो. काय ताकद होती भीमाची? वनवासामध्ये जे पांडव जायचे, कधी कधी पांडव थकून जायचे चालताना, तर काय करायचं भीम? एका खांद्यावर युधिष्ठिरला ठेवायचा, दुसऱ्या खांद्यावर दुसऱ्या खांद्यावर अर्जुनाला ठेवायचा, त्यानंतर डोक्यावरती कुंतीला ठेवायचा, काखेमध्ये नकुल सहदेवला गदा पळत सुटायचा भीम असं उचलून, जेणेकरून त्यांना विश्रांती मिळावी पण काम पण व्हावं. ही ताकद होती भीमाची. सो तुम्हाला भरपूर प्रसाद खायला परवानगी आहे. प्रभुपाद म्हणतात अगदी इथंपर्यंत प्रसाद खावा, पण तो प्रसाद खाऊन तमोगुण येता कामा नये, आळस येता कामा नये. तो प्रसाद खाऊन तेवढं काम जास्त झालं पाहिजे. दुसरं आमचे गौरामपूर काय म्हणतात की महाप्रसाद खायला काही परवानगी नाहीये, पण लक्षात ठेवा जेवढा आपण महाप्रसाद खाऊ तेवढं भगवंत आपल्याकडे सेवा करून घेणार. आपण जर बदाबद महाप्रसाद खाल्ला, एन्जॉय केला महाप्रसाद, हरकत नाही, तेवढी सेवा पण भगवंत आपल्याकडनं करून घेणार. त्यासाठी पण तयार राहा. सो भीम हा अशा प्रकारे वृकोदर इथं होता. ओके, आता प्रभुपादांनी याच गोष्टी तात्पर्य सांगितलं. त्यात विजयाचं लक्षण कोणतं सांगितलेलं नाहीये, पण भीमाचं महत्व आणि पांडवांच्या शंखांचं महत्व इथं थोडक्यात प्रभुपादांनी सांगितलं आहे. तात्पर्य वाच तुम्ही की भगवान श्रीकृष्ण यांचा श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिक अधिक ईश म्हणजे काय झालं? ऋषिकेश, इंद्रियांचे स्वामी. सो आपल्या शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे माहिती आहे कोणाला? आपण इसका शुद्ध भक्तीची प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतोय. काय व्याख्या आहे शुद्ध भक्तीची? पण सांगू शकेल? आपण ऐकलं असेल. कोणता श्लोक? इंद्रियांवर विजय मिळवणे. हा, पण कोणता श्लोक माहिती आहे? इंद्रिय नाही नाही तो श्लोक असा आहे, नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितला श्लोक हा, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उत्तमम.
सगळ्यात पहिला सगळ्या उपाधी टाकून देणं. उपाधी, सर्व उपाधी विनिर्मुक्त. आपल्याकडे अनेक उपाधी आहेत ना. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतीय आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी गृहिणी आहे, मी मॅनेजर आहे, मी HOD आहे, मी येओ आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थ आहे. अनेक प्रकारच्या उपाधी आपण घेऊन जगत आहोत. त्या उपाधींचं कपडे आपल्या अंगावर घातले आहेत. जसं भगवंताने गोपींचं वस्त्रहरण केलं, या वस्त्रांचं हरण भगवंताने केलं पाहिजे. या उपाधी आपल्या गेल्या, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम, अत्यंत निर्मल होऊन ऋषिकेन, ऋषिक म्हणजे इंद्रिय, आपल्या इंद्रियाद्वारे ऋषिकेश, इंद्रियांचे स्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उत्तमम, आपल्या इंद्रियाद्वारे आपल्या इंद्रियांच्या स्वामी असलेल्या भगवंताची सेवा करणं. कसं? कुठल्याही अपेक्षेविना, निर्मल होऊन, कुठल्याही उपाधी विना, कुठल्याही इच्छेविना, केवळ त्यांची सेवा करायची, केवळ त्यांना आनंद द्यायचा. म्हणून ही जी सेवा आहे ही उत्तम भक्ती आहे, ही सर्वोच्च भक्ती आहे. म्हणून तो ऋषिकेश शब्दाचा उल्लेख केलाय. सो साधना भक्ती म्हणजे काय आहे? तर बरेचदा आपण म्हणतो की प्रभूजी भक्तीमध्ये मन लागत नाही. मनामध्ये खूप चुकीचे विचार होतात. जप करायला बसलं की मन भरकटतं माझं भक्ती करताना, मनामध्ये नाही नाही ते विचार येतात. साधना भक्तीमध्ये मन लागता कामा नये. मन लागणं जरुरी नाहीये, मन लागणार पण नाही. कारण मनावरती जन्मजन्मीचे संस्कार आहेत. कोट्यावधी अब्जावधी जन्मांचे संस्कार मनावरती आहेत. तेव्हा मन लगेचच भगवंताच्या सेवेत लागणार नाही, ते भरकटणारच आपल्याला, अनेक वर्ष भरकटणार आपलं मन. पण मन जे आहे ते कशाभोवती बांधलं गेलेलं आहे? त्या मनाभोवती काय बांधले गेलेत? इंद्रिय बांधले गेलेत. 15व्या श्लोक येईल, आपण पाहूया. 15व्या जाऊ आपण. श्रोत्रुम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयान उपसेवते. हे सगळे 5 इंद्रिय जे आहेत, श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, चक्षुस्पर्शम म्हणजे त्वचा, रसनम म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक, अधिष्ठाय मनश्चाय विषयान उपसेवते. ही 5 इंद्रिय मनाभोवती बांधली गेली आहेत. आणि त्यामुळंच मनावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मन वागत असतं. जरी बाहेर काय घडतं, वेगळंच घडतंय, पण मन आपल्याला वेगळंच सांगत असतं. आणि मन ते गोष्ट करायचा प्रयत्न करत असतं. जसं उदाहरण देतो मी, माझं वैयक्तिक उदाहरण देतो की मी ज्यावेळी 3rd इयरला होतो इंजिनिअरिंगला, तर कॅम्पससाठी कंपनी आली होती, IBM कंपनी. आणि त्या कंपनीसाठी बसलो होतो मी जॉबसाठी. आणि परीक्षेतनं पुढे गेलो. आणि परीक्षेतनं पुढे गेल्यानंतर इंटरव्ह्यू मला बोलवलं गेलं. आणि दुर्दैवाने इंटरव्ह्यू मला चांगला झाला. आणि इनडायरेक्टली त्या मुलाखत घेणाऱ्याने मला सांगितलं होतं की हे बघ, ह्याच्या पुढं तुझं आज सिलेक्शन होईल का नाही मला माहित नाही म्हणे, पण ह्याच्या पुढे कोणतीही कंपनी जर आली तर तेवढ्याच उत्साहानं कंपनीला बसतो. याचा अर्थ काय? आता इनडायरेक्ट सांगितलं, बाबा तुझं सिलेक्शन झालं नाहीये, पुढच्या कंपनीला उत्साहानं बस. पण तरी पण माझं मन म्हणायला तयार नव्हतं. माझं मन काय म्हणत होतं? इंद्रियाने क्लिअर सांगितलंय, कानाला सांगितलं क्लिअर, तू काय ऐकलंयस? ते म्हणले तर तुला पुढच्या परीक्षेला बस म्हणून. याचा अर्थ काय? तुझं या परीक्षेत सिलेक्शन झालं नाहीये. पण मन सांगत होतं, अरे नाही, त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे, अजून गॅरंटी नाही झालंय का नाही, थांब, आशा ठेव, होईल तुझं सिलेक्शन, थांब अजून, वाट बघ. बघा, इंद्रिय वेगळे सांगतायत, मन वेगळं सांगत असतं. सो आपली इंद्रिय बरेचदा मनाप्रमाणे वागत असतात. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. दक्षिण भारतामध्ये एकदा एक सुंदर गणपतीची मूर्ती स्थापना केली होती, तमिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आणि त्या गणपतीच्या मूर्तीचं उद्घाटन करण्यासाठी सॉरी त्या गणपतीच्या मूर्तीचं उद्घाटन करण्यासाठी तिथल्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. आता मुख्यमंत्री येतात म्हटल्यावर सगळा त्यांचा एंटरावच पण येतो बरोबर, सगळा सगळा त्यांचा लवाजमा बरोबर येतो. आणि मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, आमदार, खासदार, इतर मंत्री, महापौर त्या गावचे सगळे आले होते.
आणि उंच शिडी होती, अशी शिडी, मूर्ती फार उंच होती. त्या शिडीवर चढायचं आणि गणपतीला हार घालायचा. सो मुख्यमंत्री चढले आणि गणपतीला हार घातला त्यांनी. आणि खाली उतरता उतरता त्यांच्याकडे थोडा मिश्किलपणा आला, आतमध्ये खोडकरपणा असतो ना, मिश्किलपणा, खट्याळपणा. त्या खट्याळपणे त्यांनी काय केलं, त्या गणपतीच्या मूर्तीच्या बेंबीत हात घातले, बस मजा म्हणून. कडे मोठी बेंबी आहे, बघ हात घालून, लहान मुलं करतात ना, आत हात घालून बघ, हे घालून बघ, ते बघ. तर त्याच्या बालिशपणावर त्यांनी त्या बेंबीत हात घातला आणि आतमध्ये एक विंचू बसला होता. आणि तो विंचू कचकन चावला त्यांना. आता जर आता काय झालं, वेदना होतात ना, विंचूला खूप वेदना होतात, प्रचंड वेदना होतात, सहन न करणाऱ्या वेदना होतात विंचू आल्यावरती. आता तो विंचू चावला म्हणल्यावर त्याला वेदना व्हायला लागल्या. पण जर बाहेर बोलले असते की मला वेदना होत आहेत विंचू चावला, तर लोक काय म्हटले असती, का मूर्ख मुख्यमंत्री आहे, कुणी सांगितलं बेंबीत हात घाल, तुला हार घालून खाली आहे ना. मुख्यमंत्री काय म्हटले, बागुंडी बागुंडी बागुंडी. तेलुगूमध्ये बागुंडी म्हणजे खूप छान, खूप छान, खूप छान. मन काय सांगतंय, वेदना होत आहेत. इंद्रिय काय सांगतायत, वेदना होत आहेत. पण मन काय सांगतंय, नाही नाही नाही, बागुंडी बागुंडी बागुंडी. आता काय झालं, मुख्यमंत्री उतरले, उपमुख्यमंत्री चढले आणि त्याने पण हार घातला. त्यांना काय वाटलं, मुख्यमंत्र्यांनी बोट घातले बेंबीत, मला त्या परंपरेचं पालन केलं पाहिजे, मला वाटले परंपरा आहे. आणि त्याने पण बेंबीत बोट घातलं. आणि बेंबीत बोट घातलं, काय झालं, त्यांना पण विंचू चावला. आता त्यांना वाटलं, अरे मला तर विंचू चावलाय, हे तर बागुंडी बागुंडी म्हणतायत. कदाचित त्यांना मजा आली असेल, पण मला मजा आली नाहीये. आता मी जर खरं बोललो की मला विंचू चावला, तर माझा पोपट होईल. म्हणून उपमुख्यमंत्री काय म्हणले, बागुंडी बागुंडी बागुंडी, खूप छान, खूप छान, खूप छान. आता काय व्हायला लागलं, सगळेजण चढायला लागले, जे चढायचे ते असं उद्योग घालायचे. आणि सगळेजण काय म्हणायचे, बागुंडी बागुंडी बागुंडी. का बरं असं होते, इंद्रिय एक वेगळं सांगतायत, पण मन वेगळं सांगतंय. आता आपण उलट केलं समजा, इंद्रियांना जर आपण पॉझिटिव्ह सिग्नल दिले, इंद्रिय काय सेन्सर आहेत आणि मन स्टोरेज आहे. इंद्रियांना आपण पॉझिटिव्ह सिग्नल दिले, तर मनावरचे जे इम्प्रेशन्स आहेत ते हळूहळू हळूहळू भक्तिमय व्हायला लागतात. जसं आपण भले मन लागत नाहीये, पण इंद्रिया काना जर कथा ऐकली, भक्ती असते क्लास ऐकायला बसलो आपण आणि मन म्हणतंय, बाप रे किती बोर क्लास आहे हा, 1 ते 2:45 किती बोर, कशाला एवढं ऐकायची गरज आहे का तुला, एवढं ऐकायची कशाला, एवढं ऐकतोस, काही गरज नाही एवढं ऐकायची. एक मिनिट. साधना भक्ती म्हणजे काय, इंद्रियाद्वारे सगळं. इंद्रिय जी असतात, ती इंद्रिय सवयत लागली की इंद्रियाद्वारे मनावरती फेवरेबल इम्प्रेशन तयार होतात. आणि मग हळूहळू हळूहळू मन जे आहे ते भक्तीमध्ये लागा लागतं. आपण अनर्थ निवृत्ती स्तरावर, निष्ठा स्तरावर येऊ, त्यावेळी आपलं मन जे आहे ते भक्तिमय सेवेत लागतं. ओके. सो म्हणून ऋषिकेश, कारण ते इंद्रियांचे स्वामी आहेत, जीव त्यांचे अंश आहेत. म्हणून जीवांनी इंद्रिय सुद्धा त्यांची अंशरूप जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियरूपी अंशरूपे आहेत. निर्विशेषवादी, एक मिनिट, निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पकपणे सांगू न शकल्यामुळे ते जीवांना इंद्रिय रहित किंवा निराकार हे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. तर निर्विशेषवादी लोक जे असतात त्यांचं म्हणणं काय असतं की मुळात आपली इंद्रिय जी आहेत ही इंद्रिय जी खरी इंद्रिय नाहीच आहेत.
ही इंद्रिय जी खोटी आहेत. आपण मायेमध्ये आहोत, आपल्याला वाटतं आपल्या इंद्रिय आहेत. आपण जे मायामुक्त होऊन जाऊ, आपण आपल्याला कळेल की आपण भगवंत एकच आहोत. आपण त्या भगवंताच्या ज्योतीमध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाऊ, आपल्या इंद्रिय राहणार नाहीत. कारण जीवनात दुःखाचं कारण काय आहेत? इंद्रिय आहेत. म्हणून आपण काय झालं पाहिजे? इंद्रिय रहित झालं पाहिजे, असं कोणाचं म्हणणं असतं? निर्विशेषवाद्यांचं म्हणणं असतं. पण भक्तांना माहिती आहे की इंद्रिय खरी आहेत, कारण ती भगवंताने निर्माण केलेली आहेत. फक्त ती त्याला माया का म्हणले? कारण ती क्षणिक आहे. आणि आपण जर ती इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावली तर ती इंद्रिय खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतील, ती शुद्ध होतील. त्यामुळं आपण त्यांना भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. भगवंत असलेली कुठलीही गोष्ट जरी क्षणिक असली तरी ती परिपूर्ण होऊन जाते. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीमध्ये स्वतःच त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवर भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतना त्यांच्या विविध कार्यानुसार त्यांची विविध नावे आहेत. उदाहरणार्थ मधुसूदन म्हणजे त्यांनी मधु नावाच्या दैत्याचा वध केला होता. त्यानंतर गोविंद म्हणजे गायींना व इंद्रियांना आनंद देतात. वासुदेव कारण ते वसुदेवचे पुत्र आहेत, आणि देवकी नंदन कारण देवकीचे पुत्र आहेत. तर अशी अनेक नावे भगवंताची आहेत. त्यांचं एक नाव आहे पार्थ सारथी, कारण त्यांनी अर्जुनाचे सारथी म्हणून त्यांचं मार्गदर्शन केलं होतं. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञांसाठी त्याचा थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने एकत्रित केले. धन एकत्र करणारा तो धनंजय. भीमाला वृकोदर म्हणले आहे, कारण त्याने हिडिंबासुरासारख्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे अन्नभक्षणे करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तीने विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्णही नव्हते की लक्ष्मी नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती. आणि शंखध्वनींचा हाच संदेश घोषित केला. या श्लोकामध्ये ऍज डायरेक्ट कुठलं विजयाचं लक्षण सांगितलं नाही, पण डायरेक्ट सांगितलं एवढंच आहे की भगवंत इंद्रियाचे स्वामी आहेत, आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, आणि बाहेर पण भगवंत आहेत. सो भगवंत अर्जुनाच्या इंद्रियांना, अर्जुनाच्या बुद्धीला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्याला युद्धामध्ये विजय मिळवून देणार. हे कितवं लक्षण आहे? 5वं लक्षण पांडवांच्या विजयाचं. ओके, आतापर्यंत 5वं लक्षण. ओके, आता प्रत्येकानं आपापले शंख वाजवले. ते शंखांची नावं 16 ते 18 या श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत. तर आपण ते श्लोक बघूया. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासा शिखंडी च महारथा दृष्टद्युम्न विराटश्च सात्यकिश्च पराजिता द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशा पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहो शंखं दन्नो पृथक पृथक. भाषांतर: कुंतीपुत्र युधिष्ठिरने आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजविला, आणि त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्प या नामक शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदी पुत्र आणि सुभद्र पुत्र महाभाऊ पुत्र इतरांनी आपापले शंख वाजवले. त्या सगळ्यांनी आपापले शंख वाजवून घोषणा केली की हा, आम्ही युद्धाला तयार आहोत. आणि प्रत्येकाच्या शंखांची नावं आहेत. आणि याच्यामध्ये शिखंडी आणि दृष्टद्युम्न हे जे द्रुपदचे पुत्र होते, आणि ज्यांना वरदान होतं की शिखंडीद्वारे भीष्माचा वध होईल आणि दृष्टद्युम्नद्वारे द्रोणाचार्यांचा वध होईल, त्यांनी पण शंख वाजवले की आम्हाला जे वरदान दिले आहे ते पालन करायला पूर्णपणे तयार आहोत. आता
पुढच्या श्लोकात सांगितले की या शंखाचा परिणाम काय झाला. हे विजयाचं कितवं लक्षण, आता पुढच्या श्लोकात असलेलं 6वं लक्षण. ओके, 3 1 6 6वं लक्षण आहे विजयाचं. ओके, 19व्या श्लोकात आहे विजयाचं 6वं लक्षण. सघोष धार्तराष्ट्राणां हृदयानि विदारयत् नभश्च पृथिवीं चैव अभ्यानुनादयन्. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदारण झाली. ओके, हे विजयाचं 6वं लक्षण आहे. काय लक्षण आहे की पांडवांनी शंख वाजल्यावर धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली, कौरव घाबरले. पण आपण कधी मागच्या श्लोकात पाहिले की भीष्माने शंख वाजवला आणि पांडवांना भीती वाटली, कधी झाले नाही. सो हे विजयाचं 6वं लक्षण आहे की पांडवांचा शंख वाजल्यावर कौरवांची हृदय विदीर्ण होतात, कौरवांना भीती वाटते, त्यामुळं पांडवांचा विजय होणार. ज्या अर्थी आपण घाबरतो दुसऱ्याला, घाबरट व्यक्ती कधी युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकत नाही. क्षत्रिय हा निर्भय असला पाहिजे. निर्भय क्षत्रियच युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकतो. सो हे विजयाचं 6वं लक्षण आहे. ओके, आता 7वं आणि 8वं लक्षण जे आहे हे विजयाचं श्लोक क्रमांक 20 मध्ये सांगितलेलं आहे. ओके, अथ व्यवस्थान ध्राष्ट्रा धार्तराष्ट्रा कपिध्वजा प्रवृत्ते शास्त्र संपाते धनुरद्यम्य पांडवा ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आह महीपते. पुढचं कोणतं लक्षण आहे विजयाचं पांडवांच्या? कपिध्वजा. अर्जुनाच्या रथावरती एक ध्वज होता आणि त्या ध्वजावरती कोणाचं चिन्ह होतं? हनुमानाचं. कपी, कपी म्हणजे हनुमान. कपी माकडाचा प्रकार आहे. सो कपिध्वज हा हनुमानाचं चिन्ह त्या ध्वजावरती होतं. सो हनुमान अर्जुना ध्वजावर बसला होता. का बरं बसला होता? काय कथा त्यामागं? सो महाभारतामध्ये कथा आपल्याला माहिती आहे की भीमाला एकदा अभिमान झाला होता आणि भीमाला अभिमान झाल्यामुळं हनुमानाने ठरवलं भीमाचा अभिमान तोडला पाहिजे. आणि ती स्टोरी आपल्याला माहिती आहे की हनुमान माकडून बसले होते आणि मग शेपटी आडवी आली आणि मग भीम म्हणला शेपटी काढ तुझी बाजूला, आणि मग पण तुझ्या हाताने काढ तू. आणि जेव्हा भीम दोन्ही शेपटी बाजूला काढू लागला, त्याला काढता येईना आणि त्याला कळलं की हे माकड काय साधं माकड नाही आहे, दिव्य माकड आहे. आणि मग हनुमान समोर आले. दोघे वायुपुत्र होते. भीम पण वायुपुत्र आहे आणि हनुमान पण वायुपुत्र आहे. सो त्यावेळी भीमानं विचारलं हनुमंताला की पुढं युद्ध होणार निश्चित आहे आमच्या आणि कौरवांच्या मध्ये, ते अशक्य वाटते टाळणं, आणि त्या युद्धामध्ये तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या बाजून युद्धात सहभागी व्हा. आणि हनुमंत का म्हणाले, मी जर असं केलं तर तो अन्याय ठरेल, कारण का हे युग वेगळं आहे, मी वेगळ्या युगातला आहे, मी त्रेतायुगामधला आहे. आणि त्रेतायुगातल्या माणसांची शक्ती आणि द्वापार युगातल्या माणसांच्या शक्तीत खूप फरक आहे. जसं काळ बदलतो शक्ती कमी होत जाते, बुद्धी कमी होत जाते. इव्हन आत्ताचा काळ बघू आपण. महाराणा प्रतापचं म्युझियम तुम्ही पाहिलं तर महाराणा प्रतापचं जे आर्मर आहे, महाराणा प्रतापचं जे आर्मर आहे ते आर्मर आहे 180 किलोचं. आज जे आर्मर आहे ना, जे चिलखत आहे महाराणाचं, आता ते चिलखत घालून तलवार जी महाराणा प्रतापची 200 किलोची होती. सो 180 किलो चिलखत पृथ्वीराज चौहान जेव्हा तो अकबराचं रोल करायला गेला होता मुघले आझम मध्ये, तेव्हा त्यांना अकबराचं आर्मर घातलं होतं, चिलखत घातलं, त्याला उठाय ना एवढं ते जड होतं, खाली बसला पृथ्वीराज चौहान त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी. तो पिक्चर 50-60 वर्षापूर्वी पिक्चर आलेला होता तो. तर इथं त्याचं 200 किलो 180 किलोचं चिलखत होतं, 200 किलो तलवार होती. आता एवढे चिलखत घालून 2-2 तलवारी घेऊन हे महाराणा प्रताप घोड्यावर बसायचे आणि दोन्ही तलवार युद्ध करायचे. कल्पना करा, 350-400 वर्षाची घटना आहे, तेवढी ताकद त्यांच्याकडे असेल. आता कुठला माणूस करू शकेल? किती ताकदवान खाली बिली कोणचे कोण आहेत ते WWF मधले, ते सगळं करू शकत नाहीत एवढ्या ताकदीच्या गोष्टी. सो 400 वर्षात ताकद खूप कमी झाली माणसाची. अजून 100 वर्ष माणसाची ताकद अजून कमी होऊन जाईल.
सो त्रेतायुगामध्ये ताकद प्रचंड होती हनुमानाची. आणि तुम्हाला कल्पना आहे की रामायणाचं युद्ध झालं 10 दिवस, ते महाभारताच्या युद्धाच्या करोडो पटीनं भयानक होत. त्रेतायुगामध्ये किती मारले, किती वानर होते माहितीये रामाच्या सेनेमध्ये? मला माहितीये वानरांची संख्या किती होती रामाच्या सेनेमध्ये? आयडिया कोणाला? ऐकले कोणी असं आहे का? आपले आचार्य सांगतात एकावरती 78 10⁻78. एकावरती 78 एवढे वानर होते रामाच्या वानर सेनेमध्ये. आणि त्याही पेक्षा जास्त राक्षस होते लंकेच्या सेनेमध्ये. कल्पना करा युद्ध कसं झालं असेल, केवढं भयानक युद्ध झालं असेल. सो त्यावेळेची ताकद फार वेगळी होती. प्रत्येक युगामध्ये ताकद कमी होऊन जाते. दुसरं उदाहरण येतं की ज्यावेळी रावण गेला होता बली महाराजांकडे मदत मागायला, की रामाला हरवणं अवघड आहे असं रावणाला जाणीव झाली. रावण गेला पाताळामध्ये बली महाराजांकडे मदत मागायला. बली महाराज हसले, कारण बली महाराज भक्त आहेत, त्यांना माहिती आहे राम कोण आहेत, राम परमेश्वर आहेत. सो बली महाराज म्हणाले की हिरण्यकश्यपू, तुला तो पर्वत दिसतो का सोन्याचा? म्हणले हो. उचल जरा म्हणले. सॉरी, रावण, तुला पर्वत दिसतो सोन्याचा? म्हणले हो, उचल म्हणले. म्हणजे रावणानं अत्यंत ताकद लावून तो पर्वत उचलला आणि परत खाली फेकला. म्हटले फार जड आहे, उचलता येणार नाही म्हणले मला. आणि त्यावेळी बली महाराज म्हणाले, तुला माहिती आहे काय, हे हिरण्यकश्यपूच्या कानात एक डूल आहे. हे कल्पना करा, सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यप केवढा होता, कानाला डूल एवढं पर्वत एवढा आहे. ते ताकद केवढी होती. आणि त्या हिरण्यकश्यपूला विष्णूनं फाडून मारलं. आणि तेच विष्णू राम म्हणून आले आहेत. त्याच्यावर युद्ध करायला जाऊ नको, सोडून दे सीतेला, हा संदेश बली महाराज रावणाला देत होते. सो हनुमान काय म्हणले, मी तुम्हाला मदत करेन बट युद्ध करू नये. आता मी काय म्हणता, एक फटका मारला की झालं, सगळं युद्ध संपत जाईल तुमचं, मला तुम्हाला युद्ध करायची गरज पडणार नाही, एवढी ताकद माझ्याकडे आहे. हनुमान म्हणले, पण मी काय करीन, मी अर्जुनाच्या रथावर बसेन झेंड्याच्या वर, आणि ज्यावेळी भीम ओरडेल, भीम ओरडायचा हा करून, त्या भीमाच्या ओरडण्यामध्ये माझं ओरडणं मी ऍड करेन. आणि माझं ओरडणं ऍड झाल्यामुळं त्या आवाजावर भरपूर माणसं मरतील. जसं भीम ज्यावेळी ओरडायचा, गर्जना करायचा, हनुमंताची गर्जना त्यामध्ये ऍड व्हायची आणि त्या आवाजामुळे भरपूर कौरसाने मरून जायचं. एवढी मदत मी करू शकतो. म्हणून हनुमंत ध्वजावर बसले आहेत. आणि हनुमंत असल्यावरती तिथे विजय असणं अनिवार्य आहे. मग तात्पर्य वाचू, कसं हनुमंत असल्या विजय असणं अनिवार्य आहे. युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता आणि वरील कथावर आपल्याला समजते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखीन एक लक्षण आहे, कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू रामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत. आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्याच ठिकाणी नित्यसेवक हनुमान आणि त्याची सहचारणी भाग्यलक्ष्मी सीतादेवी उपस्थित असतात. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. सर्वात मुख्य म्हणजे इंद्रियाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुन युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते. आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चित विजय होण्याची खात्री होती. तर या श्लोकात अजून 3 लक्षणं सांगितली आहेत. पहिलं लक्षण कोणतं? हनुमान आहेत. जिथं हनुमान आहे तिथं रामचंद्र आहेतच, प्रभू रामचंद्र. आणि जिथं राम आहे तिथं सीताही आहेच. सीता ही भाग्यलक्ष्मी आहे. सो हनुमानाचं अस्तित्व आहे, दुसरं सीतादेवीचं अस्तित्व आहे, आणि तिसरं स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करीत आहेत. आणि त्यामुळे अर्जुनाला पराभवाचं कोणतंच कारण नाही आहे. सगळी लक्षणं, सगळी चिन्ह ही पांडवांच्या विजयाचीच आहेत. तर या 8 श्लोकामध्ये जी लक्षणं सांगितली आहेत, मी परत रिपीट करतो, सगळ्यांना लक्ष द्या. पहिलं लक्षण कोणतं आहे?
भीष्माने शंख वाजवला कोणाला आनंदित करण्यासाठी, कौरवांना आनंदित करण्यासाठी. पण त्या शंखनादाद्वारे भीष्म एका प्रकारे सूचित करत आहेत की बाबा रे, पांडवांना हरवणं अशक्य आहे. तुम्ही पांडवांना हरवू शकत नाहीये, किंवा माझा शंख वाजवून पांडवांवर काहीच परिणाम झाला नाहीये, तर पांडव जिंकणार आहेत. दुसरं लक्षण आहे की पांडवांच्या शंखाला दिव्य शंख म्हटलं गेलेलं आहे. कौरवांच्या शंखाला दिव्य म्हटलं कधी नाही. पांडवांच्या शंखाला दिव्य शंख म्हटलं गेलेलं आहे. आणि भगवंतांना त्या श्लोकात माधव म्हणजेच लक्ष्मीचा पती. सो जिथं भगवंत आहे तिथे लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी आहे, आणि भाग्यलक्ष्मी असल्यावर विजय पांडवांचा निश्चित आहे. तिसरं लक्षण. चौथं लक्षण आहे की ज्या रथावर अर्जुन बसला आहे तो रथ कोणाचा आहे? तो रथ अग्निदेवाना आहे. आणि अग्निदेवानं रथ दिल्यामुळं तो रथ अपराजित रथ आहे, तर अर्जुनाचा विजय निश्चित आहे. पाचवं लक्षण आहे विजयाचं की ज्यावेळी पांडवांनी शंख वाजवला कौरवांची हृदय विदीर्ण झाली. कौरवांची हृदय पूर्णपणे विदीर्ण झाली. सहावं लक्षण की भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष रूपानं, बाह्य आणि अंतरूपानं अर्जुनाच्या इंद्रियांना मार्गदर्शन करीत आहेत. सातवं लक्षण, भगवंताचा प्रमुख सेवक हनुमान हा तिथं रथावरती उपस्थित आहे. जिथं हनुमान राम आहेच आणि रामावरती सीता आहेच. सो पांडवांना विजयाची पूर्णपणे खात्री आहेत. हे 7 लक्षण या श्लोकात सांगितलेत, 8 श्लोकात. आणि पहिल्या श्लोकात एका प्रकारे इंडायरेक्ट सांगितलंय की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्रावर युद्ध चालले, जे धर्मक्षेत्र आहे. आणि निश्चितच ते धर्मक्षेत्र असल्यामुळं आणि पांडव धार्मिक असल्यामुळं धार्मिक लोकांना ते मदत करेल. हे विजयाचं 8वं लक्षण. असे 8 लक्षणं पांडवांच्या विजयाची या श्लोकात सांगितली आहेत. हा प्रश्न पडणार आहे, सगळ्यांनी लक्षणं नोट डाऊन करून ठेवा. ओके, इथं आपला हा दुसरा सेक्शन संपतो पहिल्या अध्यायामधला. याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. काही शंका आहे? ओके, कोणाला काही शंका नसेल तर आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. आता श्लोक क्रमांक 21 ते 27 हा सेक्शन जो आहे, भगवंताचं भक्तवत्सलता. भगवंत. ओके, 6वे लक्षण परत सांगा. ओके, हनुमंत. आता एकदा कुठलं पहिलं दुसरं असं आठवत नाही मला, मी परत सगळे सांगतो, लक्षात ठेवा. पहिलं लक्षण भीष्माने शंख वाजवणं. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे सगळ्या शंखांना दिव्य शंख म्हणले. तिसरं भगवंतांना माधव म्हणले. माधव म्हणजेच लक्ष्मीचा नवरा म्हणून लक्ष्मी तिथं आहे. चौथं अग्नी दिलेला रथ. 5वं लक्षण भगवंत पांडवांची शंख दिव्य आहेत. 6वं लक्षण भगवंत इंद्रिय जी आहेत ते पांडवांची इंद्रिय ती भगवंताद्वारे नियंत्रित आहेत, कारण का ते ऋषिकेश आहेत. 7वं भगवंताने शंख वाजवला, पांडवांनी शंख वाजवला, कौरवांची हृदय झाली. 8वं जे आहे ते हनुमानाची उपस्थिती. ही 8 लक्षणं आहेत. आणि 9वं जे आहे ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, की कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असल्यामुळे ते पांडवांना मदत करेल. ओके, आता 21 ते 27 मध्ये भगवंत किती भक्तवत्सल आहेत याची प्रचिती आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून येते. ओके, आता पहिल्यांदा अर्जुन हा श्लोक बोलतोय. श्लोक क्रमांक 21 आणि 22. अर्जुनोवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयम्यच्युता यावत् एतन्ता निरीक्षेऽहं योद्धून् कामान् अवस्थितान् कैरं य सह योद्धव्य अस्मिन् रणसमुद्यते. आता अर्जुन आदेश देत आहे भगवंतांना, जे विश्वाचे मालक आहेत त्यांना अर्जुन आदेश देतोय. काय देतोय की हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. युद्ध करण्याच्या इच्छेनं प्रेरित झालेल्या आणि त्यांच्यावर मला भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेल. आता भगवंतांना आदेश करणं सोपं आहे का? नाही.
पण भक्त म्हणजे भगवंतामध्ये एवढं प्रेमाचं आदान प्रदान आहे की भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर भगवंतांवर आदेश करू शकतो. सो भगवंतांना अच्युत असं म्हणलं येतं. अच्युत 3 अर्थ आहेत. अच्युत म्हणजे काय, की भगवंत कधीही भगवंताचं पतन होत नाही. भगवंत सर्वोच्च आहेत, ते कधी पतित होत नाहीत, पण ते अच्युत. दुसरं, जरी ते सर्वोच्च असले तरी पण ते आपल्या भक्ताचं वचन पालन करण्यामध्ये कमी पडणार नाहीत. मी सर्वोच्च आहे, त्याचा अहंकार नाहीये की बघा मी किती महान आहे, मी तुझं का ऐकू. कारण त्यांचा आणि अर्जुनमध्ये प्रेमाचं नातं आहे. अर्जुन त्यांचा मित्र पण आहे आणि अर्जुन त्यांचा भक्त पण आहे. आणि भागवतच्या 9व्या स्कंदात सांगितलंय, भगवंत स्वतः म्हणतात की तुम्हाला वाटलं मी स्वतंत्र आहे, पण मी स्वतंत्र नाही. अहम भक्त पराधीन हि अस्वतंत्र इवो द्विजा साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर भक्त जनप्रिय. मी अजिबात स्वतंत्र नाही आहे, मी भक्तांच्या पराधीन आहे. आणि नुसतं भक्तांच्या पराधीन नाही, भक्तैर भक्त जनप्रिय, जे भक्तांचे भक्त आहेत तेही मला खूप प्रिय आहेत. सो एखाद्याने आपल्या घरातल्या भक्ती केली नाही, बऱ्याच आपल्याला वाटतं की माझ्या घरच्यांनी भक्ती करावी, आपण घरच्यांना प्रचार करायला जातो, आपल्या घरच्यांनी भक्ती करायला आपल्याला वाटतं. पण जरी घरच्यांनी भक्ती केली नाही, पण ते आपल्याला चांगलं वागले, तरी ते भगवंतांना प्रिय होतात. कारण जे भक्तांना प्रिय आहेत ते भगवंतांना ऑटोमॅटिक प्रिय होतात. संत तुकारामांच्या बायकोनं कधीही विठ्ठलाची भक्ती केली नाही, कायम विठ्ठल नावं ठेवली, तरी पण ज्यावेळी तिच्या पायात काटा रुतला, स्वतः कृष्ण पायातला काटा काढण्यासाठी आले होते. की भले ती माझी भक्त नाहीये, पण माझ्या भक्ताची भक्त आहे. आणि आपल्या संप्रदायाचा मूळ काय आहे, दास दासानुदास. महाप्रभू काय म्हणतात, नाहं विप्रो न च नरपतीर नापि वैश्यो न शूद्रो नाहं वर्णे न च गृहपतीर नावनस्थो यतीं वा किंतु प्रोद्या निखिल किंतु प्रोद्या निखिल परमानंद पूर्णामृताब्धैर गोपीर्भर्तुर्पदकमलयोर दास दासानुदास. मी गृहस्थ नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही, किंवा ब्रह्मचारी नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी काय आहे, गोपींच्या पदचिन्हांच्या दासांचा दासाचा दास आहे. सो भक्त सेवा. आदिवरा आदिपुराणामध्ये श्लोक येतो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ये मे भक्तजन पार्था न मे भक्त विदुगणा मद्भक्तानां शये भक्ता ते मे भक्त तमो मतः. कोणी म्हटलं मी कृष्ण भक्त आहे, तर भगवंत म्हणतात मी तो माझा भक्त नाही आहे. पण कोणी म्हणले कृष्णाच्या भक्तांचा भक्त आहे, मद भक्तानामचे ये भक्ता ते मे भक्त तमो मतः, तो माझा खरा भक्त आहे. सो भगवंत सुद्धा डायरेक्ट सेवा कधी स्वीकारत नाहीत आपल्याकडनं. आपण डायरेक्ट भगवंताची सेवा करायला गेलो, भगवंत स्वीकारणार नाहीत. तसे गुरुच्या माध्यमातनं किंवा वैष्णवांच्या माध्यमातनं सेवा केली पाहिजे. सो भगवंत आपल्या भक्ताची सेवा करायला कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाहीत, म्हणून अच्युत असा शब्द इथं येतो. आणि तिसरं अच्युत कारण म्हणलंय की जरी भगवंत आपल्या भक्ताची सेवा करत असले तरी त्यांचं भगवत्ता कमी होत नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्यापेक्षा खालच्या लोकांची सेवा केली म्हणून त्या व्यक्तीचं महान पण कमी होत नाही. उदाहरणार्थ, एखादा पंतप्रधान आपल्या घरी गेला आणि घरी जाऊन बायकोनं समजा त्याला भाजी चिरायला सांगितली, तर भाजी चिरा आज, मला मदत पाहिजे थोडीशी, आणि त्यानं भाजी चिरली आपल्या बायकोच्या प्रेमापोटी, याचा अर्थ त्या पंतप्रधानाची पोस्ट जे लगेच निघून जात नाही. सो भगवंताची भगवत्ता, भगवत्तेवर कोणताही परिणाम त्याच्यामुळं होणार नाही, म्हणून ते अच्युत आहेत. ही 3 कारणं आहेत भगवंतांना अच्युत अर्जुनाला म्हणण्याची. की अर्जुनाला विश्वास आहे की माझ्या वचनाचे पालन करतील तरी पण ते भगवंतच राहणार आहेत आणि ते त्यांचं कधीच पतन होत नाही. आता इथं अर्जुनाला आदेश दिलाय भगवंतांना. काय म्हणलेत, मला बघायचंय कोण माझ्याशी संघर्ष करायला आलाय. पण अर्जुनाला माहित नाही का कोण आलंय, तुला माहित आहे, अर्जुना पुरेपूर माहित आहे
की माझ्या बरोबर युद्ध करायला कोण कोण आलंय. सगळी कल्पना अर्जुनला आहे ना. आधीपासून माहिती आहे, द्रोण येणार आहे, भीष्म येणार आहे, कर्ण येणार आहे, दुर्योधन येणार आहे, युधिष्ठिर येणार आहे, अश्वत्थामा येणार आहे, कृपाचार्य येणार आहेत, सगळे कौरव येणार आहेत, कोट्यावधी सैन्य येणार आहे. सगळं काही अर्जुनाला माहिती आहे. पण का बरं अर्जुनानं असा आदेश दिला असेल की जा, माझा रथ जो आहे तो सैन्याच्या मधोमध ठेवा. का आदेश दिला असेल असा अर्जुनानं भगवंतांना? का बघायची इच्छा अर्जुन असं मध्ये जाऊन? जिथं उभा आहे अर्जुन तिकडे दिसणार नाही का? काय कारण असेल? कोण सांगू शकेल? कारण का ही जी इच्छा आहे, ही इच्छा भगवंताद्वारे प्रेरित आहे अर्जुनाची, की मला दोन्ही सैन्याच्या मधोमध जायचंय. आणि दोन्ही सैन्यांच्या मधोमध जाऊन भगवंताद्वारे भगवद्गीतेचं वाचन किंवा भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे ते अर्जुन द्यायचे, जेणेकरून सगळ्या सगळ्या सैन्याला ही गीता व्यवस्था ऐकू येईल. हा भगवंताचा उद्देश आहे. सो जी इच्छा आहे अर्जुनाची भगवत प्रेरित आहे. आता अर्जुन सगळं माहिती आहे कोण माझ्याशी युद्ध करायला आहे, त्याला सांगायची गरज नाहीये. हो, मला बघायचं कोण कोण युद्ध करायला आले. तिसरा महत्वाचा मुद्दा की आता हा श्लोक झाल्यानंतर जे भगवंत रथ मधोमध आणतील, अर्जुन गोंधळून जाईल. अर्जुन गोंधळून जाणार आहे. का गोंधळून जाणार आहे? कारण का भक्ताला भगवंतांना आदेश द्यायचा अधिकार नाहीये. भगवंत जरी स्वीकारतात तरी पण आपण जर भगवंतावर अरेरावी करायचा प्रयत्न केला, आपण भगवंतावर डिमांड करायचा प्रयत्न केला, आपण भगवंताला विनंती करू शकतो. कारण डिमांड कृष्णा, मला हे पाहिजेच, मी 16 माळा करतोय, मला हे पाहिजेच कृष्णा, असे डिमांड आपण कधी भगवंतांना करू शकत नाही. बरेचदा आपण हट्ट करतो, मला का मिळत नाही, मला का मिळत नाही, मला का मिळत नाही, का तुम्ही देत नाही, का तुम्ही देत नाही मला हे सगळं. असे डिमांड करायची ताकद किंवा डिमांड करायची वृत्ती चुकीची आहे. भक्ती सिद्धांत ठाकूर जे छोटे होते ते चर्च मधल्या कॉलेजमध्ये शिकत होते. आणि चर्च मधल्या कॉलेजमध्ये काय प्रार्थना असती ख्रिश्चन लोकांची? ओ गॉड, प्लीज गिव्ह मी डेली ब्रेड, ही त्याची प्रार्थना असते. हे भगवंता, कृपया मला रोजची भाकरी द्या. सरस्वती ठाकूर गेले शाळेमध्ये आणि त्या छोट्या 6 वर्षाच्या मुलांना चॅलेंज दिलं प्रोफेसरना, शाळेच्या शिक्षकांना, की भगवंत आपले वेटर नाही आहेत. गॉड इज नॉट अवर ऑर्डर सप्लायर, वी कॅनॉट डिमांड फ्रॉम गॉड. ओ गॉड, प्लीज गिव्ह मी डेली ब्रेड, असे डिमांड आपण करू शकत नाही. बघा, सो इथं अर्जुन डिमांड केली भगवंताकडे. एक डिमांडमुळे एका प्रकारे अर्जुन गोंधळामध्ये पडला. हे प्रमुख कारण अर्जुनाचं गोंधळात पडण्यात. ऑफकोर्स भगवंताची इच्छा आहे, मी आधीच म्हणले, याच्या माध्यमातून भगवंताला गीता बाहेर काढायची आहे. ओके, आपण श्लोक क्रमांक 23 मध्ये जाऊया. सो अच्युताचे 3 अर्थ काय आहेत, हा प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो, ह्याचं पण लक्षात गोष्टी ठेवा. ओके ओके, श्लोक क्रमांक 23. अर्जुन म्हणतोय, योत्सव्यामानान् आवेक्षे य एत अत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिया चिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. ओके, की आम्हाला युद्ध करायची इच्छा नाही आहे, पण धृतराष्ट्राच्या स्वार्थामुळं त्यांना खुश करण्याचे जे जे आले आहेत त्यावेळी त्यांना मला एकदा पाहून घ्यायचं आहे. ओके, आता संजय सांगतायत भगवंतांना. एवं उक्त्वा संजय उवाच, एवं उक्त्वा ऋषिकेशो गुडाकेशेन भारता सेनयोरुभयोर्मध्ये रथं सेनयोरुभयोर स्थापयित्वा रथोत्तमः. हे भरतवंशा, अशा प्रकारे अर्जुनाने म्हणल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला.
ओके, इथं महत्वाचा शब्द येतो गुडाकेश. गुडाकेश म्हणजे काय? ज्यानं आपल्या निद्रेवरती विजय मिळवला आहे, जो झोपेमध्ये पण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं जप करतोय. आणि अर्जुन खरोखर झोपेमध्ये कृष्ण 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 बोलायचे. एवढी भक्ती होती अर्जुनाची भगवंताप्रती. एवढा अर्जुन शुद्ध भक्त होता. तर अशा प्रकारे अर्जुन गुडाकेश आहे. नुसता गुडाकेश बाह्यातकारी नाहीये, तर अर्जुनातलं आतलं अज्ञान जे आहे त्या अज्ञानावरती पण अर्जुन विजय मिळवला आहे. पण अर्जुन गुडाकेश आहे, तो शुद्ध भक्त आहे. बाह्यातकारी झोपेवर नियंत्रण आहेच, पण आंतरिकदृष्ट्या जी आत्म्याला झोप आली आहे त्यावरती पण अर्जुनानं विजय मिळवला, म्हणून अर्जुन गुडाकेश आहे. सो एवं युक्ता ऋषिकेश गुडाकेशेन भारता. त्या गुडाकेशला सांगतो. सो इनडायरेक्टली काय सांगितलंय की अर्जुन जो आहे त्याला गीतेची गरज नाहीये. अर्जुनाच्या माध्यमातून गीता आपल्याला सांगितलेली आहे. ओके, आता तात्पर्यामध्ये शिलप्रभात खूप सुंदर तात्पर्य या श्लोकावर लिहितात. आपण वाचू तात्पर्य हे. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडका म्हणजे निद्रा, आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या साख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीही वरी विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्ता भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण लीला यांचे चिंतन करण्यात पासून दूर राहू शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून कृष्ण भक्ता अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. तो समाधी म्हणजे काय आहे? सतत श्रीकृष्णांचे स्मरण. आणि ज्याच्या मुखात सतत श्रीकृष्णांचे स्मरण असतं तो कधी अज्ञानी राहू शकत नाही. का अज्ञानी राहू शकत नाही? जरी त्याला ज्ञान नसेल, तो तो हुशार पंडित नसेल, त्याला पुस्तक वाचता येत नसतील, त्याला फॅसिलिटी नसेल ऑनलाईन क्लास ऐकायची, गीते सिस्टममध्ये अभ्यास करायची, तरी पण तो अज्ञानी राहू शकत नाही. का? अशा व्यक्तीच्या हृदयातनं भगवंताला ज्ञान देत असतात. भगवान सांगतात 10व्या अध्यायामध्ये, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. अशा प्रकार जो प्रेमपूर्वक सतत माझं भजन करत असतो, भजतां प्रीतिपूर्वकम, त्याला मी आत्मबुद्धी देतो, म्हणजे ज्यामुळे तो माझी प्राप्ती करू शकेल. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वतः. त्याच्या हृदयामध्ये मी ज्ञानाचा दीप जागृत करतो, ज्ञानदीपेन भास्वतः, आणि त्याचं अज्ञान नष्ट करतो. सो भक्ती करण्यासाठी किंवा भगवत प्राप्ती करण्यासाठी फार मोठं पांडित्य असलं पाहिजे, संस्कृत शिकलं असलं पाहिजे, खूप शास्त्रांचं वाचन पाहिजे याची जरुरी नाही. ऑफकोर्स केलं तर उत्तमच आहे, शक्य असलं करायला पाहिजे. पण एखादा नाही करू शकला तरी तो भगवत प्राप्ती करू शकतो. एखादा हुशार नसेल, त्याला वाचन करता येत नसेल, आपल्याला क्षमता असल्या पण जरूर केलं पाहिजे. पण काही लोक अडाणी असतात, मग गीता कशी कळणार? अशा लोकांच्या भक्तीद्वारे भगवंत त्यांना गीतेचं ज्ञान आतनं रिव्हील करतात. आणि सगळ्यात सुंदर उदाहरण आहे दक्षिण भारतातल्या एका ब्राह्मणाचं. तर दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम नावाचं गाव आहे, तिथे एक ब्राह्मण होता, आणि त्या ब्राह्मणाला त्याच्या गुरूंनी सांगितलं होतं गीता वाच. पण त्याला व्यवस्थित शब्द वाचता येत नव्हते, उच्चार व्यवस्थित करता येत नव्हते. अडखळत 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 तो गीता वाचायचा. आणि इतर बाजूचे पंडित जे होते, इतर बाजूचे जे पुजारी होते किंवा जे कोण असतील तिथले लोक, विद्वान लोक, ते हसायचे त्याला की हा का गीता वाचतोय, ह्याला वाचता येत नाही, ह्याला श्लोक वाचता येत नाही, अडखळतोय श्लोक वाचताना, कशाला असले उद्योग करायला नाही ते. पण त्या माणसानं अजिबात विचार केला नाही. गुरुनं सांगितलंय ना, मला करायचंय. विप्र कहे मूर्खा में शब्दार्थ न जानी, शुद्ध अशुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. मला माझ्या गुरुच्या आज्ञेचं पालन करायचंय. आणि श्री चैतन्य महाप्रभू गेले तिथं आणि त्याने विचारलं
का बरं तू गीता वाचतोय, सगळे सगळे लोक चिडवत आहेत. तर म्हणले माझ्या गुरुची आज्ञा आहे. आणि महाप्रभूंनी पाहिलं की त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्याच्या डोळ्यात पाणी का आलंय? म्हणजे जेव्हा मी भगवतीचं मुखपृष्ठ पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं की विश्वाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे, पण आपल्या भक्ताचा सारथी झालाय. किती भक्तवत्सल आहे भगवंत. आणि हे चित्र बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि चैतन्य महाप्रभू म्हणले तुला खऱ्या अर्थाने गीता कळली, बाकीचे फक्त शब्द कळले, पण गीतेचं मर्म काय आहे हे तुला खऱ्या अर्थानं कळलं. आणि महाप्रभूने मिठी मारली, आणि जशी महाप्रभूने मिठी मारली त्या भक्ताला, त्या ब्राह्मणाला, तो ब्राह्मण कृष्ण प्रेम प्राप्त करला रिटर्न. कृष्ण प्रेमात उन्मत्त होऊन नाचू लागला, तो गाऊ लागला. जे आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतोय, माळा रगडतोय त्यासाठी सकाळी सकाळी उठून 16 माळा, ते त्याला एका मिनिटामध्ये मिळून गेलं. कशामुळं? त्याच्या प्रामाणिक भक्तीमुळं. सो हेच या श्लोकामध्ये इथं सांगितलेलं आहे. ओके, आता इथं ऋषिकेश म्हणले. ऋषिकेशचा अर्थ काय आहे की भगवंतांना अर्जुनाचं इंद्रिय आणि मन माहिती आहे, आणि रथ मधोमध उभं करण्याचा उद्देश अर्जुनाचा ते जाणू शकले, आणि म्हणून ते आता पुढं अर्जुनाला म्हणाले. ओके ओके. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिता उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुन इति. भीष्म, द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशांना आता पहा. बघा भगवंत किती हुशार आहे. बघा काय केलं भगवंतांनी. रथ कुठे ठेवला? बरोबर द्रोण भीष्माच्या मध्ये. का बरं? कारण द्रोण आणि भीष्म हे दोघं असे होते कौरवांच्या बाजूनं ज्याच्यावर अर्जुनाचा सर्वात जास्त जीव होता. गुरुवरती प्रचंड प्रेम होतं अर्जुनाचं, द्रोणाचार्य. आणि भीष्म आजोबा आहेत, आजोबांवरती प्रचंड जीव होता. कारण भीष्मानं सांभाळलं होतं पांडवांना. पांडू गेल्यानंतर कौरवांना छळलं होतं पांडवांना, पण भीष्मानंच पांडवांना प्रेमानं सांभाळलं होतं. म्हणून भीष्म द्रोण प्रमुखतः. सो भगवंताने का ठेवला मध्ये मध्ये रथ? का त्या दोघांना बघून अर्जुनाच्या ज्या भौतिक भावना आहेत त्या जागृत होतील, अर्जुन गोंधळून जाईल, नात्या गोत्यांच्या मोहामध्ये अर्जुन पडेल, अर्जुन गोंधळून जाईल, आणि त्या गोंधळाच्या माध्यमातून मला भगवद्गीता सांगता येईल. सो भगवंत काय सांगता अर्जुना, ओ बेटा, तुम्हाला म्हणतोयस काय, जा रथ मध्ये ठेवतो आता, बघून घे तुला कोणावर युद्ध करायचं, बघून घे. तुझ्या अंगात अशी एवढी रग आहे का? मला मला आदेश करतो, जा रथ मध्ये ठेवा, ये ठेवला रथ मध्ये, बघ आता. आणि जेव्हा अर्जुन बघणार आता भीष्म आणि द्रोण, त्याच्या मनामध्ये भावनांचा उद्रेक होणार आहे. हे भगवंत जाणून होते, म्हणून मुद्दामूनच अशा ठिकाणी भगवंताने रथ ठेवला. यामध्ये पार्थ हा शब्द भगवंताने वापरला. पार्थ पश्चन. बघ अर्जुन, पार्थ म्हणजे पृथाचा मुलगा. पृथा कोणाचं नाव आहे? कुंतीचं. सो अर्जुन हा कुंती पुत्र आहे, पृथाचा पुत्र आहे. आणि पृथा कोण आहे? भगवंताची आत्या. कुंती कोण आहे? वसुदेवाची बहीण आहे. नात्यानं कोण आहे? भगवंताची आत्या आहे. सो माझ्या आत्याचा मुलगा आहे कोण? अर्जुन. सो तात्पर्यामध्ये ओके, भीष्म द्रोण या जगातील सर्व इतरांच्या उपस्थित भगवान हे पार्थ जमल्या कुरुवंशांना आता पहा. तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात, सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकले. म्हणून ऋषिकेश या शब्दापर्यंत कळते की त्यांना सर्व काही ज्ञात होते. आणि अर्जुना संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुन त्यांच्या आत्तेचा म्हणजेच पृथ्वीचा पुत्र असल्याने त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुन आता उपस्थित कुरुवंशाकडे पहा असं श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? की अर्जुना तेथेच थांबून युद्ध करायचे नव्हते का? श्रीकृष्णाने आपली आत्या पृथा ह्याच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती.
मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. सो काय सांगायचं आहे श्रीकृष्णांना? तू पार्थ आहेस, तू कुंतीचा मुलगा आहेस, तू माझ्या आत्याचा मुलगा आहेस, तुला शोभत नाही युद्ध न करणं. बघून घे, द्रोणा भीष्माला बघून घे. काय विचार बदलतोय युद्धाचा? युद्ध करायचं नाहीये असा विचार पण मनामध्ये आणू नकोस. कारण तू कोण आहेस? पृथ्वीचा मुलगा आहेस, माझ्या आत्याचा मुलगा आहेस, शोभणार नाही तुला हे. इनडायरेक्टली भगवंत अर्जुनाच्या मनामध्ये घुसवत आहेत. ओके, श्लोक क्रमांक 26 आपण पाहूया. तत्र पश्चान तत्र तत्र पश्चात स्थितान पार्था पितृनथ पितामहान आचार्यन मातुलान भात्रान पुत्रपौत्र सखींस्तथा श्वशुरासुहृदश्चैव सेनयोर्धयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच शास्त्रीय व हितचिंतक अर्जुन पाहिले. मामा कोण आहे? शल्य आणि शकुनी हे दोन मामा अर्जुनाचे. शकुनी तर दुर्योधनचा मामा आहे, पण शल्य हा अर्जुनाचा मामा आहे. नकुल सध्याचा मामा आहे का प्रकारे? तो अर्जुन मामा आहे का प्रकारे? तो कौरवांच्या दुर्दैवानं कौरवांच्या बाजूने गेलेला आहे. कर्णाचा सारथी म्हणून तो गेलेला आहे आणि कौरवांच्या बाजूने युद्ध करतोय शल्य. त्यानंतर भाऊ तर आहेत सगळे कौरव. पुत्र, कोणाचे पुत्र? स्वतःचे पुत्र पांडवांच्या बाजूला बघितले, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 मुलं, आणि कौरवांचे पुत्र पण तिथे होते. प्रत्येक कौरवाचा एक मुलगा युद्धामध्ये होता. त्यानंतर नातवंडे, त्या मुलांची मुलं पण युद्धामध्ये सहभागी झाली होती. मित्र, काही काही लोक अशी होती जी पांडवांचे मित्र होती, पण दुर्दैवानं कौरवांच्या वतीनं लढावं लागत होतं. सासरे, सासरे कोण होते? द्रुपद राजा, पण पांडवांच्या बाजूने होते ऑफकोर्स. आजे भीष्म होते. शिक्षक द्रोणाचार्य, वाड वडील कृपाचार्य, कृपाचार्य पण वाड वडील, हे सगळे अर्जुनानं पाहिले, आपल्या मित्रांनाही पाहिले. तान समीक्षस्य कौंतेय सर्व बंधाव सर्व बंधून सर्व बांधव बंधू स्थितान कृपया परयाविष्टो विषिदन इदमब्रवीत. आणि जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. आता इथं या श्लोकाच्या बरोबर तिसरा सेक्शन जो आहे तो किती पहिल्या अध्यायात संपला. काय आहे? भगवंताचं भक्त वात्सल्य. कसं भगवंताचं भक्त वात्सल्य सेक्शन मध्ये दिसलं? अर्जुनाने आज्ञा केली, विश्वाचे मालक आहेत तरी पण त्यांनी आज्ञा पाळली. आणि ऋषिकेश म्हणून ते अर्जुनाच्या मनात ओळखू शकत होते, अर्जुनाच्या मनात ओळखून त्याची इच्छा ते पूर्ण करू शकत होते. आणि ते पार्थ म्हणून संबोधतायत अर्जुनाला. कारण ते अर्जुन सांगतायत की तू माझ्या आत्याचा मुलगा आहेस, माझी आत्या मला खूप प्रिय आहे, तू माझा आत्ते भाऊ आहेस, माझा मित्र आहेस, माझा काय आहेस. त्या कुठल्याही प्रकारे सैन्याला बघून गोंधळून जाणं तुझ्या मनात शोभत नाहीये, असं इनडायरेक्टली भगवंत सुचवत आहेत. हे भगवंताचं भक्त वात्सल्य जे आहे, की आपल्या भक्ताप्रती किती वात्सल्य आहे. आपण 2 स्टोरी पण बघितल्या की दक्षिण भारतीय बांडव, की भगवंत हे कधीही भक्ताच्या मनातलं अज्ञान ठेवत नाही, ते अज्ञान दूर केल्याशिवाय राहणार नाहीत. स्वतः अर्जुनाच्या मनात अज्ञान प्रकट होणार आहे आणि ते अज्ञान भगवंत दूर केल्याशिवाय राहणार नाही. असा शिक्षण आपलं इथं संपत आहे. कोणाला काय प्रश्न काय सेक्शन वरती? प्रभूजी 12 ते 28 हे जे श्लोक आहे, 12 ते 27 जे श्लोक आहेत ते भक्त वत्सलवर आहेत ना? नाही नाही, फक्त 21 ते 27 श्लोक. 21 ते, अच्छा. आणि हे आता 12 ते 20 12 ते 27 अर्जुनाच्या विजयाची लक्षणं, की पांडवांच्या विजयांची लक्षणं, हा भाग त्यामध्ये सांगितलेला आहे. ओके, आपण जी 9 लक्षणं पाहिली पांडवांच्या विजयांची, ती गोष्टी त्यात सांगितलेली आहे.
प्रभूजी याचे नोट्स वगैरे काही मिळणार आहेत का आपल्याला? नाही नाही, नोट्स नाही मिळणार. तुम्ही नाही. पुस्तकात नोट डाऊन करत जावा जेव्हा जेव्हा मी सांगेन तसं. आणि हो रेकॉर्डिंग माझा आहेच, मी रेकॉर्डिंग पाठवून ग्रुपवरती, ते हो रेकॉर्डिंग तुम्ही हो. केव्हाही ऐकू शकता. नोट्स पण मी सेपरेट काढून देणार का नाही काढून द्यायचं. ओके. फक्त आपल्याला प्रिफर करायचे आहेत ना, तर हा त्यांची एकदा नाव सांगितलं तर बरं होईल. म्हणजे एक तर भगवद्गीता आहे, ईशोपनिषद आहे आणि भक्ती रसामृत आहे आणि उपदेशामृत. शेवट उपदेशामृत. कोणतं? नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये उपदेशामृत. प्रभूची रेकॉर्डिंग डिलीट नाही ना होणार? नाही, युट्यूबवरती येते, रेकॉर्ड रिलीज होणार नाही. युट्यूबची लिंक तुम्हाला पाठवली जाईल, त्या युट्यूबवरती माझ्या चॅनलला असेल, हा, तेव्हा तुम्ही ऐकू शकता. ओके 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 ओके. आता आपण भगवद्गीतेच्या अत्यंत महत्वाच्या सेक्शनमध्ये चाललो आहोत. 28 ते 46 या अध्यायात राहिले श्लोक जे आहेत ते काय दर्शवत आहेत? अर्जुनाची युद्ध न करण्याची कारण. टोटल 5 कारण आहेत आणि त्या 5 कारणांपैकी 4 कारण जे आहेत हे अध्यायात सांगितले आहेत आणि 5वं कारण जे आहे ते पुढच्या अध्यायात सांगितलं आहे. सो 5 कारण कोणती आहेत हा प्रश्न आहे. तेव्हा ऐकायचं, अर्जुनाची युद्ध न करण्याची 5 कारण कोणती होती? सो बरेचदा आपण कॅज्युअली गीता ऐकतो आणि आपल्याला काय वाटतं, अरे अर्जुन थोडा गोंधळला आणि भगवंताने गोंधळ दूर करण्याची गीता सांगितली. पण मी कधी असं गोंधळाला जात नाही. कधी मी कधी असं भावनेच्या आहारी जात नाही. मी विवेकानं वागतो. पण अर्जुन थोडा विवेकानं वागला नाही, थोडासा भावनिक झाला अर्जुन. आजोबांना बघून आणि गुरुंना बघून जरा भावनिक झाला, चुकीचं वागला अर्जुन. लगेच थोडं भावनिक व्हायची गरज नव्हती. असं आपण बरेचदा कॅज्युअली अर्जुनचे युद्ध न करण्याचे कारण ते घेतो. पण आपण जर सिस्टमॅटिकली वाचली तर अर्जुन हा सामान्य व्यक्ती नव्हता. किती गहन विचार अर्जुन युद्ध न करण्यावर करत होता हे आपला हा सेक्शन वाचला कळेल. केवढा विचार करतोय अर्जुन, का मला युद्ध करायचं नाहीये, काय काय घडणार आहे युद्धामुळं, माझं नुकसान कसं होणार आहे, इतरांचं कसं नुकसान होणार आहे, आणि ह्यापेक्षा युद्ध न केलं कसं बरं. आणि हे आपण जर वाचलं ना, आपण जे वाचू आपण पण त्याच कन्क्लुजनला येऊ की बाबा रे युद्ध नको, ते न केलेलं बरं. आणि मग गीतेचा खरा अर्थ काय आणि भगवंताने का युद्ध करायला सांगितलं अर्जुनाला हे आपल्याला कळेल. खूप विचारशीलपणे आणि अत्यंत योग्य चेतनेद्वारे अर्जुन आपले कारण मांडत आहे. कुठल्या प्रकारे अतिभावनिक होऊन आपले कारण अर्जुन मांडत नाही आहे. आता आपल्याकडे उरले साधारण 15 मिनिटं. सो आपण आत्ता चालू करायचं का पुढच्या रविवारी चालू करूया? कारण का माझं असं म्हणणं आहे की एका सेक्शनमध्ये पूर्ण झाली असती व्यवस्थित तर बरं झालं असतं. एकत्र पुढच्या आपण कारण घेतली बरं झालं असतं. पुढच्या हा, मग आपण एक काम करू, आता थांबू इथं आणि पुढच्या सेक्शनमध्ये आपण एकत्रपणे, कसं आहे आता या गॅप पडला की नाही, ब्रेक पडला तर सगळे कारण आता पूर्ण होणार नाहीत. डिस्कशन याच्यामध्ये भरपूर होईल. तर डिटेलमध्ये आपण एकाच सेक्शनमध्ये सगळी कारणं पूर्ण केलीत, 5च्या 5 कारणं. दुसरा अध्याय पण चालू होईल पुढच्या रविवारी की मग त्याच्या पुढच्या रविवारी ऍक्च्युअली गीता दुसऱ्या अध्यायातली आपण चालू, किंवा उद्या पुढच्या रविवारी पण चालू होऊ शकेल. किती वेळ आपण घेत त्यावर अवलंबून आपल्याला. चालेल, सगळ्यांची तयारी आहे? 28 28 किती म्हणालात? 28 ते अध्याय संपेस्तोपर्यंत, अध्याय संपतो 46 श्लोक. सगळे जे कारण आहेत ते अर्जुनाची युद्ध न करण्याची कारण आहेत. ओके, हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला प्रभूजी प्रणाम. बोला, उत्तम प्रभू बोला. हा प्रभूजी, मला आपली जी परीक्षा असेल ना, तर ते जसं भगवद्गीता, उपनिषद असे वेगवेगळे जे विषय आहेत तर सेपरेट पेपर असेल की सगळ्यांचं एकच असेल? भगवद्गीतेवर 3 पेपर असणार आहेत. पहिल्या ओके. 6 अध्याय पेपर, मधल्या 6 अध्याय पेपर, शेवटचे 6 अध्याय पेपर. त्यानंतर 3 ओपन बुक एक्झाम असणार आहेत भगवद्गीतेवरती. हे 3 क्लोज बुक एक्झाम, 3 ओपन बुक एक्झाम, आणि प्लस प्रत्येक अध्यायावरती एक MCQ क्वेश्चन असतात. गुगल फॉर्मवरती MCQ तुम्हाला भरायचे. आणि ईशोपनिषदवरती एक्झाम, उपदेशामृती एक्झाम आणि भक्ती संस्कृतीवरती एक्झाम असं असणार आहेत. नाही, सर्व म्हणजे MCQ असणार ना? नाही नाही, MCQ प्रत्येक अध्यायावरती आणि 6 अध्यायावर क्लोज बुक लिहायची एक्झाम आहे.
ओके ओके आणि लिहायची आणि वेळ म्हणजे सेपरेट पेपर सेपरेट एक दिवस एक की कसं की एक तासच एक कसं मग कारण एवढे सगळे एक्झाम तर मग कसं होईल नाही, जसं जसं क्वेश्चन होईल एक्झाम होत जाणार तुमची. पहिले साधे आले तेव्हा एक्झाम होऊन जाणार, मग पुढचे अच्छा साधे चालू साधे होणार, झाले की एक एक्झाम मग पुढचे परत साधे चालू साधे होतील. हा, मग त्याच्या पुढचं असं करत राहणार आहे. असं सगळं झालं ओके एक्झाम होणार नाही का? ओके ओके हां सिस्टमॅटिक एक्झाम होत जाणार, चालेल मग तो चालेल पर्सेंट क्लिअर होत जाईल आणि डोक्यात राहतील तो गोष्टी. ओके प्रभूजी ओके. चालेल आणि प्रभूजी हरे तुम्ही म्हणालात ना की काहीतरी हे झाल्यानंतर तुम्ही काय घेणार आहात? परीक्षा घेणार आहात? एक हा, एक म्हणजे प्रत्येक अध्याय झाल्यावर एक बहुपर्यायी प्रश्न असला गुगल फॉर्म तुम्हाला येईल. हं, फक्त हं, पर्याय हं. निवडायचे त्यामध्ये. ठीक आहे, ठीक तो प्रत्येक अध्यायावर असेल. ओके. हां बहुपर्यायी ओके प्रश्न, ओके म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हा MCQ. हां ओके. हां 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 म्हणजे हा एक संपला की तुम्ही ते देणार हो गुगल हो, फॉर्म. पुढच्या आठवड्यात तुम्हाला ती एक्झाम मिळणार. थँक्यू ओके, थँक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सबमिट करून पाठवावी लागेल. हरे कृष्ण. हा, गुगल फॉर्म वरून तुम्हाला पाठवली जाईल. गुगल फॉर्म, ते गुगल फॉर्म हरे भरायचं, कृष्ण तुम्हाला प्रभूजी. ऑटोमॅटिक ईमेल वाला येईल. तुमचा रिझल्ट मला कळेल, ऑटोमॅटिक ईमेल होईल तुम्हाला. ओके, नावासकट तुमच्या. ओके, तसं अकाउंट मेंटेन केलं जाईल. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. ओके, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तो दंडवत. ज्यांना कोणाला क्लासला हरे कृष्ण ऐकायला मिळालं प्रभूजी. नाही, हा क्लास अपलोड होईल युट्यूबवरती, तुम्हाला ऐकायला येते. ओके, हरे कृष्ण खूप खूप प्रभूजी. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आलात. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे जय. कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम, प्रभु भक्त कोणत्या दंडवत प्रणाम.